नाही बाई, मग तब्येतले काय झालं? माझी तब्येत एकदम चांगली आहे. बाबाची तब्येत कशी आहे? तू चांगली आहे? आमच्या तब्येतले काय झालं माय बाई? आमची तब्येत चांगली आहे. पण तुझ्या तब्येतचं तू ध्यान देत जाय. पहिलेच तू कमजोर आहे बरं. हां, जास्त कामं गिमं काही करत नको जाऊ. एकटेच नको करत जाऊ घरातले कामं. आहे ना तुया? जेठाणे आहेत ना दोघी दोघी, तेही कामं करायला सांगत जाय. नाही ते एकटेच करत जाशील नाही पुरे कामं घरातले. नाही बाई, ताई बी मदत करतात ना मला कामाले. ताई मदत करतात. आम्ही तिघीजणी मिळून जुळून कामं करतो म्हटलं. एक पोळ्या टाकते, एक भाजी बनवते, एक भाजीचं कापते. कोणी वाळून देते तर कोणी पाणी देते. आम्ही मिळून जुळून कामं करतो. आमचे काही असे ठरवलेले कामं नाही आहे. हे काम हेच करीन का ते काम तेच करीन. जे हातात मी काम आलं ते आम्ही करतो. तेच काय मग त्या करत नाही जाते ना तूच करत जाशील मग. नाही ना बाई, आम्ही मिळून जुळून कामं करतो. तू काही एवढं लक्ष नको देऊ माझ्या घरात नाही. मी काय लक्ष देऊ माझ्या घरात नाही. फक्त मी तुला सांगू राहिली, समजून सांगणं माझं काम आहे. मला माहिती आहे ना तुला नादा नाहीस म्हणून. माझ्या जेठाण्याला चांगल्या आहे बाई ना. उलट्या त्या मला कमी कामं करायला सांगतात. त्या जास्त कामं करतात. मला जास्त कामं नसतात सांगत त्या. दिखाई करते कोणी कोणी. नाही बाई, माझ्या जेठाण्या माझ्या बहिणीसारख्याच बाई ना. लय प्रेम आहे आमचं. पाय बाई, तुला समजून सांगणं माझं काम आहे. ऐकणं नाही ऐकणं आखरी तू यावर आहे. काय करा बापा आम्ही मग. आई काही करू नको तू. फक्त बाबाच्या आणि तुझ्या तब्येतचं ध्यान दे बस. काय माहिती गोष्टीमध्ये भुललीस मी. आता काय झालं? काय सांगायचं आहे? काय बोलली? ते कंचन नाही का कंचन तू मैत्रीण? कंचन काय झालं माहितीले? तिला काही झालं नाही. तिला आज पाहिले पाहुणे येणार आहे. येणार आहे म्हणजे आले. हो का व? पाहुणे पाहिले आले तिले? मग नाही तर काय. तिची माय म्हणे माय पक्क्यासारखंच आहे म्हणे. पक्कच आहे म्हणे आमचं. आता नाही ते पक्क्यासारखं आहे म्हणते. पण ते तर अक्षर प्रेम करते. पण दुसऱ्या कोणातून कशी काय लग्न करू राहिली रे? आई तुला बरोबर ऐकलं का? पक्कच आहे का? आता माय हो ना माय पक्की खबर आहे ना. हो का बाई? कधी आले तर पाहिले? त्याचं पहिलेच पक्क झालेलं आहे. आता सांगू राहिले ते पक्क होणार आहे म्हणून. मला तर वाटतं पहिलेच पक्का आहे द्यायचं. तुला कोण सांगितली गोष्ट? त्या गोष्टी रेखीन नाही मला. आता माय बाई ते गुणाजी काका नाही का त्याची बायको सांगेन मला. ते काकू म्हणे पक्का आहे म्हणे त्याचं. आणि ते तर ते स्वतः कंचनची माय सांगे मला. गोकुळा पक्का आहे म्हणे आमचं म्हणे. फिक्सच आहे म्हणे. तू यासारखी सुखात कोणतीच पोरगी पडली नाही म्हटलं. तुला सुखात आहेस. हो त्या गोष्टी टेन्शन नाही आहे मला. पण काय जाऊ दे. काही नाही काही नाही. पागलच आहे पोरगी. काय नाही तर ते तर अक्षरसोबत प्रेम करते. दुसऱ्या कोणासोबत लग्न करू राहिली. आई वा तुला नंतर फोन करतो मी. नंतर फोन करीन. आता थोडं अर्जंट काम आठवून आलं मला. मी तुला नंतर फोन करतो ठीक आहे? बाई मी काय म्हणून राहिली. मी तुला संध्याकाळी फोन करतो. मी संध्याकाळी मला टाईम भेटला की. आता ठेवतो फोन. मला अर्जंट काम आहे. काय अर्जंट काम आहे? नंतर सांगतो तुला नंतर. आता मला थोडं अर्जंट काम आहे. ठेव फोन ठेव. बाई ना ऐकतं खरी माझी गोष्ट ऐकतं खरी. माय बाई हे तो अक्षर प्रेम करते. कोणा दुसऱ्या संग कसं काय लग्न करू शकते कंचन? काय झालं काय नाही. काही भांडण तर नाही झालं दोघायचं? नाही तर होऊ शकते बाबा. ब्रेकअप झालं असेल. काही होऊ शकते. विचारतो बाई तिला फोन करून काय झालं काय नाही तर. माय बाई फोन करून सुरू राहिली. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता ते सध्या उत्तर देऊ शकत नाही. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. माय बाई फोन करून सुरू राहिली आता ही. काय झालं काय माहीत बापा. मला तर टेन्शन आलं आता. हो ना हो दोघायचं काहीतरी भांडण झालं वाटते मला असं वाटते. नाही तर मग कंचनच्या आई बाबा जबरदस्ती तिचं लग्न करून देत असेल. अक्षरच्या परत काही तिच्या घरी माहीत पडलं असेल. असं काही झालं असेल. पण तिनं मला पण नाही सांगितलं. एवढी मोठी गोष्ट मला सांगितली नाही कंचननं. तिला वाटत असेल तिला टेन्शन येईल म्हणून तिनं मला काही सांगितलं नसेल वाटते. आनंदी काय झालं ताई? काय म्हणून राहिलं? हो बहिणा तुला एक गोष्ट माहीत आहे का? काय गोष्ट माहीत आहे का ताई? हो बहिणा अक्षय आज पोरगी पाहायला गेला म्हटलं लग्नासाठी. हो का ताई? अक्षय बी पोरगी पाहायला गेला का? अक्षय बी पोरगी पाहायला गेला का म्हणजे अजून कोण गेलं पोरगी पाहायला? अरे तिकडे कंचन देवी पोरावले पाहायला आले म्हणे. नाही बाई हे दोघं जण एकामेकासंग लग्न नाही करत आहे का? काय जुनं बाई ताई मला काही समजून नाही राहिलं बा काय झालं काय नाही तर. मला असं वाटते दोघांचे भांडणं झाले. ब्रेकअप झालं वाटतं दोघांचं. नाही असं नाही होऊ शकत. दोघं खूप प्रेम करतात एकामेकावर. ब्रेकअप एवढा लवकर होईन का? मग काय झालं असेल तर? नाही तर मग दबावाखाली येऊन करत असेल मायबापाच्या. यायच्या अफेअरच्या बऱ्यात त्याच्या घरी माहीत पडलं असेल. असं काही असेल मग. काय जुनं बाई ताई मला तसंच वाटू राहिलं बा. असंच काहीतरी आहे. एक तर दोघांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअप तर होऊ नाही शकत म्हणा. तर मग आता काय पॉसिबिलिटी राहिली की दोघांच्या घरी माहीत पडलं असेल यायच्या अफेअरच्या बऱ्यात आणि दोघांच्या घरच्याईनं नकार दिला असेल. आता हे दोघं फॅमिली प्रेशरमध्ये येऊन लग्न करू राहिले बा. माय तू ना विचारलं का? विचारलं कंचनला फोन लावला तू ना? विचारलं का तिला काय आहे काय नाही मॅटर येतं? ताई मी ना फोन लावला कंचनले. कंचन फोनच तर नाही उचलू राहिली. माझ्या फोनच नाही उचलत आहे. आता नाही फोन करून उचलू राहिली आता? तेच ना मला एवढं माहीत आहे. ते अक्षयबिना जगू नाही शकत. अक्षयबिना नाही राहू शकत ते. पोरीनं असं तसं काही करावं नाही बापा. मला तर तेच टेन्शन आलं. कंचन तशी लय समजदार पोरगी आहे. ते असा तसा कोणता फैसला नाही घेईन. मला तर काही समजूच नाही राहिलं. नाही ना ताई मला माहीत आहे ते कशी आहे तर. आम्ही लहानपणीच्या मैत्रिणी आहो म्हटलं. तिला आजपर्यंत कोणासोबत प्रेम नाही झालं आजपर्यंत. तिनं पहिल्यांदा अक्षयला लाईक केलं म्हटलं. त्याच्यावर प्रेम केलं आणि प्रेम बी केलं तर तिनं पुरं मनापासून त्याच्यावर प्रेम केलं. त्याला ते असेच सोडू नाही शकत. मला माहीत आहे ते कशी आहे तर. मग आता तेच तर नाही समजून राहिलं मला. आणि अक्षय भाऊजी लगे पोरगी बी पाहायला गेले म्हणते. मग काय मॅटर काय काही समजून नाही राहिलं मला. मला कोणी सांगितलं अक्षय भाऊजी पोरगी पाहायला गेले म्हणून? मला कोणी सांगितलं नाही. मामी नात्या बोलत होती तर मी ते ऐकलं. मामी नात्याला कोण सांगितलं?
हो त्या दोघी जणी मंदिरात गेलत्या ना, तर अक्षयची आईच भेटली होती म्हणे त्याला. म्हणत होती म्हणे की आज आम्ही अक्षयसाठी पोरगी पाहायला चाललो. तर तेच गोष्ट ऐकली आणि तुला सांगायला आली मी. तुला कोण सांगितलं की कंचन आज पोरावले पाहायला येणार आहे म्हणून पाहायला आले? अरे पोरावले पाहायलाच नाही आले तर फिक्स आहे त्याचं. फिक्स सारखं आहे म्हणते, पक्का आहे म्हणते लग्न. सांगितली कोण तुला खबर? मला सध्याच माईचा फोन आला होता. मला माईनं सांगितली गोष्ट. सांग माय बाई आता. आई गेली होती म्हणे ना, कंचनच्या घरी गेली होती आई. नाही नाही नाही, चांगलं नाही झालं होय, चांगलं नाही झालं. पण कंचनने एक बार मला सांगायला तर पाहिजे होतं. हां मी समजून सांगितलं असतं तिच्या आई बाबाले, मी जगदीशजीनं समजून सांगितलं असतं. मी काही ना काही केलं असतं ना, मला सांगायला तर पाहिजे होतं. हो बे ना, दोघाईले भेटून द्यासाठी तुला किती कष्ट काढले. हां आपल्या ननदसोबत दुश्मनी देखील केली तुला. हां किती केलं तुला तुझ्या मैत्रिणीसाठी. तिनं तुला सांगायला तर पाहिजे होतं ना. तिची काही गलती नाही आहे. तिला वाटते की टेन्शन येऊन जाईल म्हणून तिनं मला काही सांगितलं नाही. पण आपण काही ना काही तोड काढला असतं नाही याच्यातला, काही ना काही निदान काढलं असतं ना. हो ना बे ना, करावं तर काय करावं काही समजून नाही राहिलं. मला असं वाटलं होतं नाही आता माझी मैत्रीण लग्न करून माझ गावात येते म्हटलं. आम्ही बरं म्हटलं दोघी मैत्रिणी एकाच गावातनी लहानपणीच्या. पण नशिबासमोर कोणाला जावं लागते बाई, कोणाला नाही जावं लागत ना. जोडा घोडा वरतूनच लिहून आलेला असते. जो ज्याच्या नशिबात असला तोच भेटत असते. आपण कितीही प्रयत्न करा, ज्याच्या नशिबात जो असला तोच भेटत असते. आता नाही बाई काय गोष्ट चालू आहे याच्या? एवढे कोण सिरियस होऊन गोष्टी करायला ह्या दोघी जणी? वहिनी काय झालं? ही सिरियस गोष्ट चालू आहे का? आनंदी रोहिणी ताईला नको सांगू गोष्ट. बरं ठीक आहे. नाही नाही काही नाही झालं, अशीच गोष्टी करू घालतो आम्ही. पाहून काय झालं तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये आहे म्हणून विचारलं. नाही नाही काही गोष्ट नाही. आला होता का आदित्यजीचा फोन आला होता? त्याचा फोन तर नव्हता आला, पण सकाळीच गुड मॉर्निंगचा मेसेज आला होता. हो का, फोन नव्हता आला का? मग तुम्ही करा ना फोन. ते कामात असतील तर. आता कामात थोडी नसतात, करा ना फोन. बरं ठीक आहे वहिनी, फोन करतो मी आदित्यजीले. पण काही टेन्शनची तर गोष्ट नाही आहे ना, तुम्ही टेन्शनमध्ये दिसू राहिला? नाही 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 काही टेन्शन नाही आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. बरं ठीक आहे. आदित्यजीचा फोन नाही आला मला, जाऊ द्या त्याचा नाही आला तर काय, मीच फोन करतो. पहला पहला प्यार है, पहली पहली बार है, जान के भी अनजाना ऐसा मेरा यार है. ओ पहला पहला प्यार है, पहली पहली बार है. बापा कंचन तू तर लस खुश दिसू राहिली मला. मला तर या गोष्टीची अपेक्षाच नव्हती की तू पोराले पाहिल्यावर एवढी खुश दिसशील म्हणून. मला तू तर एवढी खुश दिसू राहिली मला जसं काही तू तुझ्या स्वप्नातला राजकुमारच पाहिला. काय गोष्ट आहे, तू इरादा बदलला का काय तू याला? काय गोष्ट आहे सांग ना लवकर. पसंत आला तुला पोरगा? अक्षयले भुलली वाटते तू, भुलली है ना? बदलला आता तू तुझा इरादा? अहो थांब ना, एवढे काय क्वेश्चन विचारली एक सोबतच सांगतो ना तुला पुरी गोष्ट सांगतो ना. काय पसंत आहे का मग तुला पोरगा? हो मला पोरगा पसंत आहे. काय तुला पोरगा पसंत आहे? भुलली तू अक्षयला आहे ना? हो चमत्कार झाला आणि मला पसंत आहे पोरगा. चमत्कारच झाला, देवाचा चमत्कार आहे. म्हणजे माहित नाही बाई कसा काय चमत्कार झाला, मला एकदम सरप्राईजच भेटलं. मी पोरगा पाहायला गेली. हां तू पोरगा पाहायला गेली मग तुला पोरगा पसंत आला? हो बाई ना पुरी गोष्ट आहे. हा बोल बोल. अहो मी पोरगा पाहायला गेली आणि समोर पाहतो तर काय, तो अक्षयच होता. काय अक्षय होता तो? हो 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 तो अक्षयच होता. पहिले तुम्हाला माझ्या डोळ्यावर यकीनच नाही झाला. मला असं वाटलं मी अक्षयवर खूप प्रेम करतो ना, म्हणजे तिथं अक्षय दिसत आहे. मग त्याच्या मोठ्या आईनं म्हटलं काय रे अक्षय, तेव्हा मला माहीत पडलं की हा अक्षय आहे म्हणून. आता नाही बाई हा तर चमत्कारच झाला. असं खूप कमी होते बरं, खूप कमी होते. माहीत बाई कमी होते का जास्त होते मला काही माहीत नाही, पण माझ्यासोबत असं झालं बाई. एकदम देवाचा चमत्कारच मानतो मी. खरं हे तर चमत्कारच मानावं लागेल ना. ज्या पोरावर तू प्रेम करतं, ज्याच्यासोबत तू आज रात्री 12 वाजता पळून चालली होती, मोठ्या मजबुरीमध्ये त्या पोराला तू त्या पोरासमोर गेली तू आणि तोच पोरगा लगे अक्षयच निघाला. म्हणजे हे तर एक चमत्कारच झाला ना. मग नाही तर काय. याले म्हणतात राम मिलाय जोडी, यालेच म्हणतात. ज्याच्या नशिबात जो असला ना तो त्याला भेटतेच. काही करून कसंही करा तुम्ही, काही करा, कुकून बी भेटीन, काही होईल. ज्याच्या नशिबात जो लिहिलेला असते ना तो भेटतच असते. म्हणून तर मोठे बुढे बाडे म्हणतात जोड्या वरतून लिहिले आलेले असतात म्हणून. हो बाई पहिले यकीन नव्हता मला, आता यकीन झाला की असं बी असते म्हणून. आता खुश आहे तू? खुश म्हणजे सुपर खुश आहो मी, सुपर खुश. आता मला ना मायबापाचं मन दुखवायची गरज आहे ना अक्षयचं मन दुखवायची गरज आहे, कोणतीच गरज नाही आहे. माझ्या सर्व आता चांगलं झालं, लय चांगलं झालं. काय तर मग आमची जियाजी आता काय तर मी ताईला जाऊन. नाही ते तिकडेच बसलेले आहेत. बाबा गिबा बोलू राहिले, काका गिका बोलू राहिले त्याच्यासोबत. बाई 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 लय चांगलं झालं. नाही लय खुश आहो मी त्यासाठी कंचन, खूप खुश आहो. तर मी बी खूप खुश आहो, खूप खुश आहो मी आता. फक्त आता म्हणतात नाही काही होऊ नाही बाप्पा. असं चांगल्यानं सर्व चालू राहा बस. मग खुशीला कोणाची नजर नाही लागो. नाही नवा नाही लागेन त्या खुशीला आता कोणाची नजर. जेवढी नजर लागायची होती तेवढी लागली. जेवढं तुला दुःख भोगायचं होतं तुम्ही तेवढं दुःख भोगलं. आता नाही, आता सर्व चांगलं होईल. खरं कंचन मी खूप खुश होते यासाठी. अंजली थँक्यू, तू नबीला साथ दिला मायावाला. कायचा थँक्यू.
आता मैत्रिणी असतात कासाठी असतात अशाच टायमामध्ये साथ द्यासाठी. मी ना तर आनंदीला सांगितलंही नाही. हां, काहीच गोष्ट माहीत नाही आनंदीला सांगा लागेल मला फोन करून. हो बाई ना, तुझ्या फोनला वेळचा बाजू राहिला होता. मला लावा लागेल आनंदीला फोन. ते पाय कंचन काकू आली काय? बाई कंचन, तुझ्यासोबत बोलायचं आहे मला. बोल नाही, काय बोलायचं आहे? बाई कंचन, तुला पोरगा पसंत आहे ना बाई ना? कसं तुला विचारायचं काम आहे मायावालं. तर बाई तुला जबरदस्ती पक्क करून देऊ आम्ही, आणि तू म्हणशील की मला या पोरासंग लग्न करायचं नाही आहे. मग मनात दुसराच पोरगा आहे नसन तसं तुला काही उचनीच केली तर मग काय करीन बाई? काय करू मग आम्ही? मग तर गावात नाही आम्ही कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचं नाही राहू बाई. म्हणून तुला आता डबल विचारत आहो मी, तुला पोरगा पसंत आहे ना? काकू, तिची स्माईल पाहून ओळखून जातो मी. हो, खुश तर वाटू राहिली मला माई पोरगी, एकदम चेहरा खिलेल वाटत आहे. मग नाही तर काय, पसंत आहे कंचनले पोरगा पसंत आहे. खरं कंचन, तुला पोरगा पसंत आहे? हो आई, खूप पसंत आहे मला पोरगा. खरं का कंचन, तुला पोरगा पसंत आहे का? हो आई, खूप पसंत आहे मला पोरगा. बस झालं बाई, ह्याच गोष्टीचं टेन्शन होतं मला, हेच गोष्टीचं टेन्शन होतं की तुला पसंत येते का नाही येत. आता तुला म्हणून दिलं पोरगा पसंत आहे तुला, आता काही गरज नाही मला कोणाची. फक्त आता पोराली पोरगी पसंत आली पाहिजे, बस झालं तर मग. पोराली पोरगी पसंत येते, त्याच्या पसंतचीच आहे, मनपसंतचीच पोरगी आहे, त्याला येते पसंत. बस आता पोराने एक बार पोरगी पसंत करा, मग काही टेन्शन नाही. आता विचारायला लावतो ना, त्या बाबाले विचारायला लावतो, पोराले पोरगी पसंत आहे का सांगा बा. बाई विचार, पोराले पसंतच आहे पोरगी. आता विचारला होता त्या बाबाले. माय मग पोरीले पोरगा पसंत आहे, झालं रे पप्पा, आता चांगलं झालं. पाय आनंदी, काकू पाय किती खुश आहे. आई खूप खुश आहे, आईची खुशी पाहण्यासाठी तरसून गेली होती मी. हां, आई खुश आहे, मी खुश आहे, सर्वच खुश आहे, सर्व चांगलं आहे. काकू किती खुश आहे. काकू म्हणते पोराले पोरगी पसंत आली की झालं म्हणते, आता पोरीले पोरगा पसंत आहे. पण काकूला काय माहीत आहे की पोराले पोरगी पसंतच आहे म्हणून, नाही कंचन? हो, आता मी असा विचार करू राहिली, काय माहिती अक्षय काय विचार करू राहिला तर अक्षयला बी एकदमच सरप्राईज भेटलं असेल मला समोर पाहून, नाही? हो, अक्षय जिजाजीले पण सरप्राईजच भेटलं असेल. जिजाजी झाले ना, जिजाजी झाले ना ते माही. तुला जसं सरप्राईज भेटलं तसं त्यालाही सरप्राईज भेटलं असेल ना. काय माहिती, मी परीक्षा घेऊ राहिली का काय माहिती, का त्याला पहिलेच माहीत होतं की ते मलाच पाहिले राहिले म्हणून, काय माहिती बा. आता माहिती हो, तुम्ही कसं काय आले हो माझ्या रूममध्ये? मला कोणी पाहिलं तर माझ्या रूममध्ये येताना? कंचन, खुश आहो, मी खूप खुश आहो. मी बी खूप खुश आहे. कसं काय झालं मला बी नाही समजू राहिलं. तुम्हाला माहित होतं का की तुम्ही मलाच पाहिले येणार आहे म्हणून? बिलकुल माहित नव्हतं मला. मी तर मोठ्या आईच्या म्हणण्यावर आलो. मी मोठ्या आईला पहिलेच सांगितलं होतं की मी पोरगी पालते येऊ राहिलो, पण मला पसंत नाही आहे, मी लग्न नाही करीन त्या पोरीसोबत, तुम्हाला काही करून सोयी तोडा लागेल, एवढं म्हणून आलो होतो मोठ्या आईले. हो का, तुम्हाला माहित नव्हतं का? तुम्हाला सरप्राईज भेटला आहे ना? अरे हो, मला बी अचानक सरप्राईज भेटलं. मी तर तुला माझ्या समोर पाहून हात झालो, हे कसं काय झालं म्हणून. जिजाजी, यालाच म्हणतात राम मिलाई जोडी. कंचन, मी खूप खुश आहोत, खूप खुश आहोत. मी बी खूप खुश आहे. ते सर्व मोठ्या आईच्यानं झालं. मोठ्या आई मला जबरदस्ती इथं घेऊन आली. पण जिजाजी, एक प्रॉब्लेम झाली आता. आता काय प्रॉब्लेम नाही आहे. अरे तुम्ही ना तुमच्या मोठ्या आईला सांगितलं ना मला पोरगी पसंत नाही आहे, तुम्हाला सोरीक तोडा लागेल, मी नाही म्हणेन पोरीले. आताच तर काकू गेली विचारायला की पोराला पोरगी पसंत आहे का. तुमची मोठी आई डायरेक्ट म्हणेन की पोराला पोरगी पसंत नाही. मग अरे हो, हा तो विचार मी ना केलाच नाही. जा लागेन मला लवकर जा लागेन, मोठ्या आईला थांबावं लागेल काही म्हणण्यापासून. लवकर जाओ बाप्पा, लवकर जा, मोठ्या मुश्किलनं आपण भेटलो, डबल दूर नाही झालं पाहिजे, जा लवकर. अरे मी भुलूनच गेलो. मी ना मोठ्या आईला घरीच म्हटलं होतं की मला पोरगी पसंत नाही आहे बा, मी तुमच्या म्हणण्यावर येऊ राहिलं पोरगी पाहिले, पण तिथं रिश्ता कॅन्सल करून टाकसान म्हणून, सोरीक नका होऊ देसान असं मी मोठ्या आईला म्हटलं होतं. आता मोठी आई डायरेक्ट म्हणून देईन पोराला पोरगी पसंत नाही. बापरे, आता करू तर काय करू मी. पण जिजाजी, खूप मोठी गडबड झाली माझ्यानं, खूप मोठी गडबड झाली. इथं काय उभे आहे तुम्ही? जा ना, तुमच्या मोठ्या आईला काही म्हणण्यापासून रोखा, जा लवकर जा. अरे हो, मला लवकर जा लागेन लवकर. हो, जा तुम्ही, मोठी आई कुठे आहे काय माहिती, जा तुम्ही मोठ्या आई जो. कंचन, आता काय होईन बाई तू, या मोठ्या मुश्किलनं तुम्ही दोघं भेटले, डबल दूर होऊन जाता का काय? काय माहित बाई काय होणार आणि काय नाही, तर आता काय समजून नाही राहिलं मला. तर कसं होईन हो कंचन तू, या काय जुनं बाप्पा, माझ्या जिंदगीतून तर दुःख जायचं नाच नाही घेत. का व कंचनचे बाबा, पाहुणे कुठे आहेत? तर बाहेर वसरीतने बसले आहेत ते पाहुणे एकटेच बसले का लगे? नाही, गुणाची आईसोबत. बरं, मी काय म्हणत होती, आपल्या कंचनले पोरगा पसंत आहे म्हटलं, लय पसंत आहे. असं कंचनला पसंत नाही पोरगा? हो, कंचनले पोरगा पसंत आहे. चला बा, लय चांगलं झालं. मला हेच टेन्शन होतं कंचनला पोरगा पसंत येते का नाही येत. तो माहित आहे ना आपल्या कंचनचं कसं आहे तर. हो, मला त्याच गोष्टीचा भे होता, म्हणून मी पहिले कंचनला विचारलं, म्हटलं बाई तुला पोरगा पसंत आहे का, तर सांग म्हटलं, तर समोर गोष्ट वाढवतो म्हटलं आम्ही, नाही तर आम्ही काही वाढवत नाही म्हटलं माझ्या समोर गोष्ट, नाही तर म्हटलं माय आम्ही पक्क करून घेऊ तुझे लग्न, आणि तू मनातनीच काही करशील तर गावात मी तोंड टाकवायच्या लायकीचं राहू नाही म्हटलं आम्ही. हां, तर पहिलेच सांग म्हटलं तू. काय म्हणे मग कंचन? कंचन म्हणे मला पोरगा पसंत आहे म्हणे. खरंच काशी म्हणे का कंचन? हो, कंचनले पोरगा पसंत आहे. मी काय म्हणतो, पोराला बी एक बार विचारून घ्या पोरगी पसंत आहे का म्हणा. हो, विचारायला लागेल आहे की बरं.
हो आता पोरगी पाहिली ना पोरानं तर विचारून घ्या म्हणा, सांगून द्या म्हणा आताच इथं. मग कसं आपण पोराचं घर गिर पाहायला चाललं जातो मग उद्या परवा, नाही का? हो बरोबर आहे तुझे. विचारतो ना त्या बाईला, विचारतो मी, शांताबाईला. हो पोराच्या मोठ्या माईला विचारून घ्या. हो बरोबर बोलत आहे तू. आता विचारतो मी. अहो बाई इथं तरी थोडी हवा लागू राहिली, अंदर तर निरानाम कोंडल्यासारखं लागे माय मला. पंखा होता माय बी फक्त एक, आणि तोही काही हवा नव्हता फेकू राहिला. कूलर नाही ना काही नाही माय बी पोरीच्या घरी. लस गरीब आहे वाटते पप्पा हे लोक. असू दे ना, तुला काय करायला लागते? नाही काही आहे नाही वाटते, काय गरम करू राहिलं तर माय जीव कोंडल्यासारखा वाटू राहिला तर माय श्वास नव्हतं उराला मला अंदर. इथं बाहेर तरी थोडं चांगलं वाटू राहिलं, हवा लागू राहिली. यायला काही कूलरची गरज नाही ना बाई, इथंच बसले तर पाणी किती चांगली हवा लागू राहिली. काय मस्त वावरातून हवा येऊ राहिली थंडीगार निरा. हां यायला काय कूलरची गरज आहे, इथंच बसत असतील नाही हां, म्हणून यायला काही कूलरची काही फॅनची काही आवश्यकता नसेल वाटत. हो हो मस्त हवा येऊ राहिली थंडीगार वावरातून, मस्त वावरात घरे नाही मग नाही तर काय. हा अक्षय कुठं गेला? ओ भाऊ, ओ भाऊ, काय म्हटलं बाई? तुमचा पोरगा अक्षय दिसला का तुम्हाला? ते बुवा का इथंच तो ते सध्या. ते तिथं आहे मोठी आई. सांगितलं नाही वाटतं अजून मोठी आईनं काही या लोकाईले. मोठी आई, ओ मोठी आई. बापा अक्षय कुठं गायब झाला होता? मोठी आई सर सांगतो इकडे ये बरं. काय माहिती हा पोरगा काय म्हणून राहिला मला. पा बरं बाई काय म्हणून राहिला, पा बरं. थांब बापा येऊ राहिली. मोठी आई लवकर येणं. का रे बापा अक्षय काय म्हणून राहिला? बाई आम्ही काय म्हणून राहिलो तो, बोला ना बाई काय म्हणून राहिलं ते. आता कसं पोरानं पोरगी पाहिली आणि पोरीनं बी पोरगा पाहिला. पोरीले कसं पोरगा पसंत आहे. हो का? हो पोरीले कसा पोरगा पसंत आहे. आम्हाला माहीत पडलं एक बार की पोराला बी पोरगी पसंत आहे का नाही, तर मग कसं आपण आपल्याला समोरचं पाहता येते. मग आता मी कसं सांगू बाई पोराला पोरगी पसंत आहे का नाही आहे तर. बाई आणि अक्षय बोलत आहे, अक्षय सांगत आहे वाटते पोरगी पसंत आहे का नाही आहे तर बाईला बोलून सांगायला लावतं येईल. हो बाई बाई काय बा काय म्हणून राहिली रंजना, इकडे आता थोड्या. तू गोष्ट नंतर सांगशील मला, पहिले पाहू दे तू ऐका म्हणून राहिली. माझी गोष्ट लय अर्जंट आहे ना, माझी गोष्ट ऐक पहिले, माझी गोष्ट ऐक. माहीत आहे बापा तू काय म्हणणार आहे, घरी जाऊन ती गोष्ट ऐकायची आहे. थांब थोडा. हो थांब आली आली. काय झालं काय म्हणून राहिले बाई? बाई पोरीवाले म्हणून राहिले की पोरीले पोरगा पसंत आहे, तुम्ही सांगून द्या म्हणते आम्हाला की पोराले पोरगी पसंत आहे का नाही आहे तर. आता मोठी आई काय म्हणते पोराला पोरगी पसंत नाही असं म्हणते का बाप्पा? पुऱ्या महिन्यात पाणी फेकते का काय? आता एकदम या लोकायला म्हणेन की पोराले पोरगी पसंत नाही आहे तर कसं या लोकायला चांगलं नाही वाटेल. यायच्याच घरी यायले नाही म्हणणं कसं वाटेल. हा पा बाई मी काय म्हणतो, आम्ही घरी जातो विचार करतो मग तुम्हाला फोन करून सांगतो आम्ही. तुम्हाला घरी गेल्यावर फोन करतो. कसं इथं सांगून दिलं असतं तर मग आम्हाला तिकडे यायला बरं झालं असतं, तुमचं घरदार पाहिले नाही का. नाही तर पोरीली पोरावाले पायनं चालूच असतात ना, मग आम्हाला दुसऱ्या लोकांना काय म्हणायचं काय नाही. कसं बाई तुम्ही समजत आहे ना, कारण की पोरीला रिश्ते पायनं चालूच आहेत. अरे हो भाऊ तुमचं 100% बरोबर आहे, तुमचं काही गलत नाही आहे. पण आता कसं घरी गेल्यावर आम्ही विचार करतो आणि मग तुम्हाला सांगतो. बरं काही हरकत नाही, काय हरकत नाही. हे भाऊ का नशे म्हणून राहिले. वहिनी एवढी घाई नका करू, त्या लोकांना वाटेल हे लोक काय एवढी घाई करू राहिले बाबा. काही खोटं नाही या पोरीत नाही, म्हणून तुम्ही काही घाई नका करू. ते म्हणतात ना घरी गेल्यावर फोन केल्यावर सांगतो तर सांगू द्या त्याला. बरं ठीक आहे. बरं बाई काय हरकत नाही, घरी जाऊन सांगा आम्हाला आणि लवकर फोन करसान थोडा. ठीक आहे बरं ठीक आहे. चला बाप्पा हे तरी बरं केलं मोठ्या आईनं. त्याला डायरेक्ट तोंडावर नाही म्हटलं, फोन करून सांगतो म्हणे. तोपर्यंत मोठ्या आईला मी समजून सांगून देईन मोठ्या आईच्या घरी जाऊन.